जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं. वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः. जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने. नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं. सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः. तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्सत् परं. पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो तथा यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंदाची अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्याय. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत. सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधी द्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारणा. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19वी हिरण्याक्ष वध. 20वी विधी सृष्टी नानाविध. 21वी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22वी. कर्दम देवहूती विहार 23वी. श्री कपिल जन्म 24वी. 25वी भक्तिज्ञान. 26वी भिन्न तत्वोत्पत्ती. 27वी पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28वी अष्टांग योग कृती. 29वी भक्ती मर्म. 30वी अधोगती स्वार्थांधाची. 31वी गती मनुष्यांची. 32वी धूम्र आर्चिर भक्तियोगाची. 33वी मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय.
आता आपण आपल्या मूळ अध्यायाला सुरुवात करूया, त्याचा विचार करू. 3ऱ्या स्कंदातील आजचा 11वा अध्याय आहे आणि या मालिकेतलं हे 51वं प्रवचन. आज या श्रीमद्भागवताचं प्रवचन आपण ऐकत आहोत. यामध्ये पूर्ण विषय जो आहे तो मन्वंतरादी कालविभागाचे वर्णन. मन्वंतर म्हणजे काय आणि काळाचं विभाजन किंवा काळाचं मोजमाप कशा प्रकारे होत असतं, हे सगळं आपल्याला या अध्यायामधून समजणार आहे. तत्पूर्वी काल आपण पाहिलं की 10 प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने कशा प्रकारे केली. प्रत्येक सृष्टीचं एक उदाहरण घेऊन आपण काल पाहिलं. कालचा दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीया, तुकाराम महाराजांची बीज होती. आणि कालच्याच दिवशी आपल्या संस्कृतचे खूप मोठे पंडित डॉक्टर रवींद्र अंबादास मोळे संगमनेरचे, जे पुणे विद्यापीठाचे संस्कृत विभागाचे प्रमुख होते, आता ते निवृत्त झालेले आहेत, त्यांचा काल संस्कृत आत्मा नावाने पुरस्कार देऊन पुरस्कृत त्यांना केलेला आहे. डॉक्टर रवींद्र सरांचं पण अभिनंदन. त्याचबरोबर काल फाल्गुन वद्य तृतीया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस होता, जन्मतिथी होती. त्यांचंही स्मरण करूया आणि आजच्या या विवेचनाला सुरुवात करूया. मन्वंतरादी कालविभागाचे वर्णन. मन्वंतर म्हणजे काय आणि काळाचं मोजमाप कशा प्रकारे होतं हे आपल्याला पाहायचं आहे. आजकाल विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर एक नवीन शब्द या 5-25 वर्षामध्ये आला आहे, म्हणजे भारतामध्ये आला, तिकडे अगोदरही होता. त्याला नॅनो टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो. एखादं मोठं वडाचं झाड छोट्या साईजमध्ये बोनसाईसारखं आपण जसं करतो, त्याच पद्धतीने हे नॅनो टेक्नॉलॉजीचं जे विश्व जे आहे, त्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधारित अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. गणितामध्ये ज्यांना रस आहे त्यांना सहज लक्षात येईल की 1 10⁻⁴, 10⁻², 10⁻³ अशा प्रकारे संख्या 1, 10, 100, 1000 आपण मोजतो. आता त्याच्या उलट 1/10, 1/100, 1/1000 म्हणजे 10⁻⁻1, -2, -3 अशा संकल्पना गणितामध्ये आपण नेहमी वापरतो. आता याचाच उपयोग आपल्या ऋषीमुनींनी फार प्राचीन काळापासून केलेला आहे, हे सांगणारा हा आपला आजचा समास आहे. जी पृथ्वी आपल्याला डोळ्याला दिसते त्यातला सगळ्यात लहान भाग कोणता आहे असा आपण विचार केला आणि त्याचे तसे भाग पाडत गेलो तर सगळ्यात शेवटी जो भाग आपल्या हातामध्ये येईल किंवा सूक्ष्मदृष्टीने पाहिलेला तर आपल्याला जो दृष्टोत्पत्तीस पडेल तो इतका लहान असतो त्या सृष्टीच्या मानाने की तो इतका लहान भाग जो आहे की ज्याचं आता पुन्हा विभाजन होणं शक्य नाही, असा जो भाग आहे त्याला अध्यात्मशास्त्रामध्ये परमाणू असे म्हटलेलं आहे. तर तो परमाणू हा सगळ्यात लहान भाग. जसं एक सगळ्यात मोठा प्राणी कोणता म्हटलं की आपल्याला स्थूलमानाने कोणता म्हटलं की एक हत्ती दिसतो आपल्या डोळ्यापुढे. आणि सगळ्यात सूक्ष्म कोण असेल तर जीवजंतू किंवा एखादी मुंगी. मुंगीपासूनही लहान थोरं दासबोधामध्ये ओवी आहे पहा की एक मुंगी आणि सगळ्यात मोठा आणि कुंजर म्हणजे हत्ती हा सगळ्यात मोठा प्राणी, तसं सगळ्यात लहान प्राणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळ्यात लहान काय असेल तर तो म्हणजे परमाणू आणि सगळ्यात मोठं काय जे असेल तर त्याला या ठिकाणी या ग्रंथामध्ये परममहान असं म्हटलेलं आहे. स्थूल आणि सूक्ष्म या दोघांचीही नावं अशी आहेत. म्हणून या ठिकाणी परमाणू म्हणजे सगळ्यात लहानात लहान भाग आणि परममहान म्हणजे सगळ्यात मोठ्यात मोठा जे काय आपण कल्पना करू शकतो तो. म्हणजे यापासून या सगळ्या मन्वंतरादी कालविभागाचं वर्णन जे आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मैत्रेय ऋषी आपल्याला सांगत आहेत हे परमाणू आणि मग परममहान. आता पुढे ते म्हणतात की हा जो परमाणू सगळ्यात सूक्ष्म भाग आहे, सूक्ष्मतम त्याला म्हटलेलं आहे. सूक्ष्मतर, सूक्ष्मतम, सुपरलेटिव्ह डिग्री जशा असतात इंग्लिशमध्ये त्याप्रमाणे सगळ्यात सूक्ष्म भाग आहे त्याला परमाणू असं म्हणतात. आणि पृथ्वी इत्यादी जे मोठमोठ्या भाग आहेत त्यांच्या समुदायाला परममहान असं म्हणतात. आपल्या डॉक्टर विजय भाटकर यांनी जे संशोधन केलं त्यामध्ये परम कॉम्प्युटर्स नावाची संकल्पना पुढे आली. तो परम शब्दसुद्धा याच अर्थाने परमार्थ, परमेश्वर आणि परममहान म्हणजे सगळ्यात मोठं, सगळ्यात कमी वेळामध्ये डेटा प्रोसेसिंग करणारं यंत्र म्हणजे हा परम कॉम्प्युटर्स आहे. आता इथे प्रश्न येतो की विदुरा सूक्ष्मतम आणि महत्तम या दोघांचा विचार हा मी सांगितला. आता ते सांगतात
ती आता पुढे परमाणू इतका लहान आहे, मग त्याच्यापेक्षा मोठा कोण, त्याच्यापेक्षा मोठा कोण, असं सांगत ते सांगायला सुरुवात करतात. आपण जे इंग्रजी संस्कृतीला खूप मोठं म्हणतो आणि खूप प्रगत असं म्हणतो, पण त्या इंग्रजी संस्कृतीमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये किंवा विज्ञानामध्ये एखादं काळाचं मोजमाप करायचं असेल तर त्यासाठी सूक्ष्मतम काय आहे तर फक्त सेकंड्स. 60 सेकंदाचं 1 मिनिट, 60 मिनिटाचं 1 तास, 24 तासाचं 1 दिवस, 365 दिवसाचं वर्ष, लीप इयर आलं तर 366. यापुढे कुठल्याही प्रकारची गणना या इंग्रजी वाङ्मयामध्ये नाही. पण आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये, आपल्या या प्राचीन ग्रंथामध्ये ऋषीमुनींनी किती प्रकारचे विभाग केले हे सांगणारा हा ग्रंथ आहे किंवा हा आजचा अध्याय आहे. त्यामध्ये पहा, परमाणू, अणू, त्रसरेणू, त्रुटी, निमिष, क्षण, काष्टा, लघु, नाडिका, मुहूर्त आणि याम. याम म्हणजेच प्रहर. आणि मग 8 प्रहर म्हणजे 1 दिवस, तेवढीच 1 रात्र. असं 1 दिवस आणि 1 रात्र म्हणजे आपले त्या आजच्या भाषेमधले 24 तास. आणि असा 1 महिना, त्यामध्ये पुन्हा 2 पक्ष, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष, शुक्ल आणि कृष्ण पक्ष अशी ती विभागणी आहे. आणि या दोन्ही पक्षामध्ये 1 महिना, 2 महिन्याचा 1 ऋतू, असे 6 ऋतू. आणि मग नंतर येतं ते आपलं वर्ष. त्या वर्षाचे पुन्हा 2 भाग. एक म्हणजे त्याला आयन म्हणतात. आयन म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण. आणि मग नंतर 1 वर्ष होतं. आणि असं करत करत हे सगळं आपल्या हिशोबाने हा झालेला भाग आहे, म्हणजे मानवाच्या हिशोबाने. नंतर देवतांच्या हिशोबाने काय भाग होतो ते सुद्धा या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आता थोडक्यात त्याचं विवेचन पाहूया. अणुर्दो परमाणू स्यात् त्रसरेणुस्त्रय स्मृतः जालार्करश्म्यवगतः खमेवानु पतन्न गात. म्हणजे 2 परमाणू म्हणजे 1 अणू, 3 अणू म्हणजे 1 त्रसरेणू. आता त्रसरेणू म्हणजे काय हे थोडक्यात समजायचं असेल तर पूर्वीच्या काळी आपण जेव्हा गावामध्ये राहत होतो, म्हणजे झोपड्या होत्या, वर छताला एखादं छिद्र असायचं. सूर्य उगवल्यानंतर त्या छिद्रातून जे सूर्यकिरण येतात त्या सूर्यकिरणामध्ये काही गोष्टी आपल्याला बारीक बारीक अशा हलताना किंवा तरंगताना दिसतात. तर तो जो भाग आहे त्याला त्रसरेणू म्हणतात. म्हणजे त्या त्रसरेणूचं मोजमाप करण्यासाठी या अध्यात्मशास्त्रामध्ये 2 परमाणू म्हणजे 1 अणू आणि 3 अणू म्हणजे 1 त्रसरेणू. त्याच्या पुढे जाऊन 3 त्रसरेणू म्हणजे 1 त्रुटी. आता 3 त्रसरेणू म्हणजे याला ओलांडायला सूर्याला जितका वेळ लागतो, सूर्यकिरणाला 3 त्रसरेणूंना ओलांडायला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. मग पुन्हा त्रुटीच्या पुढे आलं निमिष, निमिषच्या पुढे आले क्षण, क्षणाच्या पुढे आलं काष्टा, लघु, नाडिका आणि 2 नाडिका म्हणजे 1 मुहूर्त. आपण म्हणतो ना, अगदी लग्नाचा मुहूर्त काढला असा जरी शब्द आपण वापरला तरी त्या मुहूर्ताचा अर्थ त्याच्या अलीकडे अजून 15 गोष्टी आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये आहेत, ज्या विज्ञानामध्ये कुठेच नाही. सेकंदच आहे फक्त. आता त्याच्या पुढचा विचार पहा. म्हणजे यामपर्यंत आपण आलो. याम म्हणजे प्रहर. ज्ञानेश्वरीमध्ये अष्टोप्रहर, निमिष, ही सगळे उदाहरणं अनेक ग्रंथामध्ये येतात. निमिष म्हणजे काय? निमी राजावरून निमिष शब्द आला की ज्याला डोळ्याची जी उघडझाप आहे ती करण्यासाठी किती वेळ लागतो त्याला निमिष असं म्हणतात. आणि मग त्या निमिषाच्या पुढे प्रहर. प्रहर म्हणजे अष्टप्रहर म्हणजे 1 दिवस. म्हणजे 4 प्रहर म्हणजे दिवस, 4 प्रहर म्हणजे रात्र. रात्रीचा 4था भाग म्हणजे 1 प्रहर, दिवसाचा 1/4 भाग म्हणजे 1 प्रहर. असं करून 1 दिवस आणि 1 रात्र म्हणजे अष्टप्रहर, असे 8 प्रहर म्हणजे 1 दिवस झाला. आणि असं करत ती 1 दिवस आणि 1 रात्र. मग पुढे येतं यामाश्चत्वारश्चत्वारो मर्त्यानाम हनी उभे पक्ष पंचदश हानी शुक्ल कृष्णश्च मानदः. म्हणजे नाडिकाचा अर्थ जो आहे तो दिलेला आहे. 6 पल. पळ म्हणजे तांबे किंवा सोन्याचं मोजमाप करतो आपण, ते जुन्या काळामध्ये मासा होतं. मग तोळा आणि मासा आणि मग त्याचा लहानात लहान भाग म्हणजे पल. त्याच्यामध्ये 6 पल तांब्याचं भांडं तयार करायचं. 4 मासे सोन्याची तार घ्यायची. त्या तारेची लांबीसुद्धा 4 बोट असेल आणि त्या भांड्याला, तांब्याच्या भांड्याला एक छिद्र करायचं, त्यामधनं ती तार घालायची आणि
एक शेर पाण्यामध्ये ते भांडं त्यामध्ये तरंग सोडायचं आणि ते भांडं जेव्हा भरेल त्याला म्हणतात एक घटिका. म्हणजे असं ते मोजमाप होतं त्या काळातलं. आणि तसं आता आपण जे करतो ते शुद्ध वद्य पक्ष, शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष, म्हणजे असा एक महिना. आता एक महिन्यामधले हे जे 2 पक्ष आहेत, शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष, तो म्हणजे पितरांचा एक दिवस, आणि वद्य कृष्ण पक्ष म्हणजे पितरांची एक रात्र. म्हणजे पितरांसाठी एक दिवस आणि एक रात्र म्हणजे आपल्यासाठीचा एक महिना. आता याच्याही पुढे आपण जाऊ. 2 महिन्यामध्ये एक ऋतू, 6 महिन्यांचे एक आयन, ज्याला आपण दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणतो. ज्येष्ठ वद्य अष्टमी, वर्षा ऋतूचा प्रारंभ म्हणजे दक्षिणायन, आणि शिशिर ऋतूचा प्रारंभ म्हणजे उत्तरायण. अशा वर्षातील 2 आयन झाले. आता आपण काय पाहिलं की पितरांसाठी 15 दिवस म्हणजे एक दिवस आणि 15 दिवस म्हणजे एक रात्र एका महिन्यातली. तसं आता देवतांच्या हिशोबाने पाहायचं तर देवतांचा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे काय, तर वर्षातली हे 2 आयन, दक्षिणायन आणि उत्तरायण, म्हणजे देवतांचा दिवस आणि देवतांची रात्र. इथपर्यंत आपण आलो. आता याच्याही पुढे अजून मोजमाप कसं आहे ते पाहूया. मनुष्याचं एक वर्ष, आणि मग इकडे पाहायचं संवत्सर शतनृणाम, म्हणजे माणसाचे आयुष्य हे साधारणपणे कलियुगामध्ये 100 वर्षाचं गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणतो जीवेत शरद शतम, उपनिषदातला हा मंत्र आहे, जीवेत शरद शतम. 100 वर्ष आपण जिवंत राहावं, चांगल्या प्रकारे राहावं, चांगली तब्येत आपली राहावी, असा आशीर्वाद आपण देत असतो आपल्या धर्मामध्ये. दुसऱ्या धर्मामध्ये ते मेणबत्ती लावतात, मग विझवतात, तो उद्योग त्यांचा आहे. पण आपल्यामध्ये की आपलं आयुष्यसुद्धा असंच उज्ज्वल व्हावं आणि असा आशीर्वाद आपण देतो. पुढे येतं आता. आता हे जे मोजमाप आहे ते कोणाच्या मोजपट्टीने केलेलं आहे, की चंद्रासारखे ग्रह आहेत, अश्विनीसारखी नक्षत्र आहेत, 27 नक्षत्र आपल्याला माहिती आहे, त्यानंतर सर्व तारामंडळ आहेत. आता या सगळ्यांना चालवणारा, यांचं सगळं मोजमाप करणारा अधिष्ठाता कोण असेल, तर त्याला काळ असं म्हणतात, काळस्वरूप. आणि हे कुठून ठरतं, तर ते ठरवण्यासाठी मुख्य देवता जी आहे ती सूर्यदेवता आहे. आता विचार करा, सूर्य आज उगवला, संध्याकाळी मावळलाच नाही, आणि असं कित्येक वर्ष चाललं, 5-25 वर्ष, तर आपल्याला समजणार आहे का की हा दिवस संपला, किती दिवस झाले, किती वर्ष झाले, हे मोजमाप आपल्याला करताच येणार नाही. रोज सूर्य उगवतो, संध्याकाळी तो मावळतो, आणि मग रात्र सुरू होती, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्य उदय आहे आणि अस्त आहे. म्हणजे काळाचं जे मोजमाप आहे ते सूर्यामुळे आहे. आणि या सूर्याला भगवान असं म्हणलेलं आहे त्याच कारणाने, कारण परमाणूपासून सगळ्यात लहानात लहान भाग जो परमाणू, आणि सगळ्यात मोठा म्हटलं तरी हे सगळं ब्रह्मांड जे आहे त्याचं, या सूर्याला म्हणजे एका वर्षामध्ये 12 राशीतून त्याचं स्थित्यंतर होत असतं. ज्यांना पंचांगाचं थोडं जाण आहे त्यांचं ते लक्षात येईल. मग या वेळामध्ये सगळ्या भुवनाला प्रदक्षिणा घालत असतो. आपल्या समर्थांच्या संदर्भात जर आपण पाहायचं तर विजापूरचा सरदार निघाला आहे, हे एक समर्थांचं पत्र आहे. विवेके करावे कार्यसाधना, जाणारे नर्तन हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन राहतूच नाही. विजापूरचा सरदार निघाला आहे आणि एकांती विवेक करून इष्टयोजना करावी, असं शिवाजी महाराजांना आमच्या समर्थाने पत्र पाठवलं होतं. आणि सावधान राहा, कारण हा अफजल खान आता निघालेला आहे. त्यामधलं एक ओळी महत्त्वाची आपल्या दृष्टीने, रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार, घालिता ती येरझार, लाविले भ्रमण जगदीशे. म्हणजे त्या परमात्म्याने ही कामं वाटून दिली, आणि म्हणून रजनीनाथ आणि दिनकर, रजनीनाथ म्हणजे कोण, चंद्र, आणि दिनकर म्हणजे सूर्य, या दोघांना ही काम वाटून दिलं, आणि म्हणून दिवस आणि रात्र होत असतात. आता पुढे आपण जाऊ. समर्थांच्या सांगण्याप्रमाणे या सूर्याला एवढं का महत्त्व आहे. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. रोज सकाळी उठल्यावर रोज संध्याकाळी सूर्याचं दर्शन घेणं, आणि त्यामुळे आपल्या अंगामध्ये एक प्रकारची स्फूर्ती वाढत आहे, आणि आपलं आरोग्य खऱ्या अर्थाने टिकून राहत आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ते नाशिकचे मित्र आहेत चांगले, आपले रामदासीच आहेत, सुभाष खर्डेकर, यांनी तर पूर्ण आयुष्य या सूर्यनमस्कारासाठी व्यतीत केलं आहे. सूर्यनमस्काराचा प्रचार ते गावोगावी कॉलेजमध्ये तरुणांमध्ये करत आहेत. अगदी इंटरनॅशनल
स्तरावर सुद्धा त्यांना ती मान्यता मिळालेली आहे. आता ह्या सूर्याच्या या मोजमापामुळे एक श्लोक पुन्हा याच अध्यायामध्ये येतो. संवत्सरः परिवत्सरः ईळावत्सर एव च अनुवत्सरो वत्सरश्च विदुरैव प्रभाष्यते. म्हणजे या ठिकाणी काय काय दिलं आहे की संवत्सर, त्याच्यानंतर परिवत्सर, नंतर ईळावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर असे 4 प्रकारचे वर्ष दिले आहेत. वर्ष म्हणजे वेगवेगळ्या मोजमापाने ते एक वर्ष पकडतात. एक संवत्सर म्हणतात, एकाला परिवत्सर म्हणतात, एकाला ईळावत्सर म्हणतात आणि एकाला अनुवत्सर म्हणतात. आता संवत्सर ज्याला म्हणतो, जे आपण संवत्सर म्हणतो, आता फाल्गुन अमावास्येनंतर नवीन संवत्सर, नवीन वर्ष सुरू होईल. ते कोणाच्या गणनेने आहे? ते सूर्याच्या गणनेप्रमाणे. परिवत्सर जे आहे ते बृहस्पतीच्या मोजमापाप्रमाणे. ईळावत्सर जे आहे ते सवनाच्या मोजमापाने. पुढे अनुवत्सर जे आहे ते चंद्रावर असलेलं ते पंचांग आहे. आणि वत्सर जे आहे ते नक्षत्रावर अवलंबून असणारं ते पंचांग आहे. म्हणजे मैत्रेय ऋषी सांगत आहे की अशा प्रकारे 5 प्रकारची वर्षे निर्माण झाली. ती कोणामुळे झाली? तर ती सूर्यदेवतेमुळे झाली. आणि म्हणून सूर्यदेवताची पूजा जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि पंचमहाभूतातलं अग्नी तत्त्व जे आहे ते सूर्याचं प्रतीक आहे. सूर्यदेव हे पंचभूतामधील तेजाचे स्वरूप आहेत. आपल्या कालशक्तीने या सूर्यामुळे काय होतं? तर बीज जे आहे, जे आपण जमिनीत रोवलेलं असतं, त्या बीजापासून अंकुर उत्पन्न होतो. अंकुरापासून छोटंसं रोप होतं, रोपापासून मोठं झाड होतं. ही जी प्रक्रिया चालू आहे आणि अगदी त्या सूर्याला ते काय म्हणतात, सूर्यकिरणं जे शोषली जातात, अन्नद्रव्य शोषले जातात ते मातीतून, त्या मुळापासून, तसंच या सूर्यापासून ते काय पानं जी हिरव्या असतात, आता इंग्लिश शब्द मला येत नाही, तो लगेच काही आठवत नाही. तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ते सूर्यामुळे होत असते. आणि त्यामुळे ह्या सूर्याची पूजा ही फार महत्त्वाची आहे. आणि त्या सूर्यामुळे शक्ती जी आहे तो शक्तीचा संचय आपल्यामध्ये होत जातो. आणि हेच सकाम पुरुषांना ह्याच सूर्यदेवतेची पूजा कशी आहे की ती यज्ञयागादीपासून होते. कर्मापासून सुद्धा ती शक्ती मिळते. आणि हे जे आहेत देवता या मंगलमय असे फळ आपल्याला देतात. आता विदुर म्हणतात, हे तर सगळं आपण आता मोजमाप सांगितलं. आता अजून माझ्या शंका आहेत ते सांगा. देवता, पितर आणि मनुष्य या तिन्ही गोष्टीचं वर्णन आपण केलेलं आहे. आता याच्या पलीकडे असणारे सनकादिक ऋषी आहेत. काल आपण सृष्टीचे जे 10 भाग पाहिले त्यामध्ये पाहिलं ओम भूः भुवः आणि स्वहा त्रैलोक्य, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, भूः भुवः आणि स्वहा. त्यानंतर असणारे 4 ओम जनः, ओम तपः, ओम स्वाहा. हे जे 4 आहेत, या 4चा जो हिशोब आहे तो सुद्धा मला तुम्ही समजावून सांगा. तेव्हा ते सांगतात की यासाठी त्रैलोक्याच्या बाहेर म्हणजे हे 4 जे आहेत त्यामध्ये हे जे लोक आहेत, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, हे जे आहेत यामध्ये असणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांचंसुद्धा मोजमाप कसं करता येईल किंवा ते त्या ठिकाणी कसे काय जाऊन पोचले हे सुद्धा मला सविस्तर असं सांगा. तेव्हा मैत्रेय ऋषी सांगतात, चत्वारि त्रीणि द्वै चैकं कृतादिषु यथाक्रमं संख्यातानि सहस्राणि द्विगुणानि शतानि च. सत्ययुग जे आहे 4, त्रेतायुग 3, द्वापरयुग 2 आणि कलियुग 1000 वर्षाचं असतं. म्हणजे आपण जर आपल्यापासून सुरू केलं, सत्य, त्रेता, द्वापार, कली यांचा जो रेशो असतो 4 3 3 2 आणि 2 1 अशा प्रकारे. म्हणजे 1000 वर्ष, 2000 वर्ष, 3000 वर्ष आणि 4000 वर्ष. आता याचं प्रत्येकाची जेवढी वर्ष असतात, खूप मोठं असं हे काय म्हणतात गणित आहे. म्हणजे ऐकलं तरी आपल्याला तो कल्पनेच्या बाहेर जातं असं आहे. प्रत्येकाच्या युगातील जसं युग आहे त्यामध्ये 2 गोष्टी असतात की या प्रत्येकाचे जेवढी वर्ष आहेत तेवढे त्याच्या दुप्पट 100 वर्षे त्यांची संध्या आणि सध्यांश आहेत. संध्या आणि सध्यांश म्हणजे काय? जेव्हा एखादं युग सुरुवात होतं तेव्हा सुरुवातीच्या वर्षांना संध्या म्हणतात आणि जे युग संपतं आणि नवीन युगाची सुरुवात होती तेव्हा त्या शेवटच्या भागाला संध्यांश असं म्हणतात. आणि वर्षगणना ही असं जर आपण हिशेब केला ते शेकडोंच्या संख्यामध्ये आहे. आणि या सगळ्या वर्षगणनेला युग असं म्हणतात. प्रत्येक युगामध्ये विशिष्ट धर्म आहे, विधान आहे.
त्याप्रमाणे मानवाने राहिलं पाहिजे. चतुष्पान मनुजान कृते समनुवर्तते स एवान्येष्व धर्मेण वेति पादेन वर्धता. म्हणजे धर्माच्या ठिकाणी अशी कल्पना केली आहे की धर्म जो आहे त्याला श्रीमद भागवतामध्ये आत्तापर्यंतच्या अध्यायामध्ये आपल्याला आहे. परीक्षित आणि त्या धर्माचा संवाद आहे. परीक्षित आणि कलीचा संवाद आहे. त्यामध्ये धर्म हे बैलाचं रूप घेऊन परीक्षित राजापुढे आलेलं आहे आणि पृथ्वी ही गायीचं रूप घेऊन परीक्षित राजापुढे आहे. म्हणजे बैल आणि गाय या दोघांनी आपले जे मनातलं दुखणं आहे ते परीक्षित राजापुढे मांडलेलं आहे. त्याप्रमाणे सत्ययुगात धर्माला 4 चरण होते आणि प्रत्येक युगामध्ये एक एक चरण त्याचं कमी होत गेलं आणि शेवटी एकच चरण राहिलं. मग म्हणतात की तपःशौचं दया सत्यम इति पादाः कृते कृताः अधर्म्यांशस्त्रयो भग्नाः संगमयतेस्तव. म्हणजे सत्ययुगामध्ये तप, पवित्रता, दया आणि सत्य हे 4 पाय होते. आणि मग अधर्माचा प्रवेश झाल्याबरोबर अधर्माचे गुण दिसायला लागतात समाजामध्ये. गर्व, आसक्ती, मद हे सगळे वाढले, अहंकार हे सगळे वाढल्यामुळे एक एक पाय जो आहे तो धर्माचा तो नष्ट होतो आणि शेवटी एकच पाय राहिलेला आहे. परीक्षितीचा दिग्विजय हा जो आपला अध्याय होता पहिल्या स्कंदामध्ये 16वा, त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. तसंच 17व्या अध्यायामध्ये सुद्धा परीक्षित राजाकडून जे कलीचं दमन केलेलं आहे त्यामध्ये हा सगळा भाग आपल्याला झालेला आहे आधीच. आता ह्या लक्षात घ्या, कमळाचं जे आहे ते म्हणजे ह्या ब्रह्मदेव जे आहे ते कमळावर बसलेले आहेत. काल आपण तो भाग पाहिला आणि त्यांनी 3 भाग केले, भूः भुवः आणि स्वहा. आणि आता उरलेलं जे आहे त्यामध्ये 4 प्रकारचे लोक ब्रह्मदेवाने निर्माण केले. महरलोक, तपोलोक, जनलोक आणि सत्यलोक हे 4 लोक आहेत. आता या त्रैलोक्याच्या बाहेर, त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 त्रैलोक्य आपण म्हणतो. त्याच्या पलीकडे असणारे हे जे 4 आहेत, महा, जनः, तपः आणि सत्य, यांच्यामध्ये 1000 चतुर्युगाचा एक दिवस. आता चतुर्युग म्हणजे लक्षात आलं सत्यत्रिता द्वापार कली. आणि असे 1000 जेव्हा होतील, म्हणजे नुसते 4ची बेरीज केली तर 43,20,000 आहे. असे 1000 जेव्हा होतील तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढीच ब्रह्मदेवाची एक रात्र पण असते. आणि जेव्हा ही रात्र असते तेव्हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी शयन करतात. आता ब्रह्मदेव शयन करतात त्यावेळेस जेवढी म्हणून सृष्टी आहे ती सगळी ब्रह्मदेवाने आपल्यामध्ये सामावून घेतलेली आहे, तिला विलीन केलेलं आहे. आणि पुन्हा जेव्हा सृष्टी निर्माण करतात त्यामधले फक्त जे देवता आहेत, फक्त जे साधू संत आहेत, ज्यांचं ऐहिक कार्य एका जीवनामध्ये संपलेलं आहे, ते तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. म्हणजे फक्त इतरांवर उपकार करण्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखे संत हे पुन्हा पुन्हा जन्म घेत असतात प्रत्येक युगामध्ये. तर ब्रह्मदेवाची रात्र जेव्हा संपते तेव्हा नवीन कल्पाला प्रारंभ होतो. आता जे आहे कल्प सुरू आहे त्याचं नाव आहे ब्राह्मकल्प. आणि ब्रह्मदेवाचा एका दिवसापर्यंत हे सगळे राहतात आणि एका कल्पामध्ये 14 मनू होतात. हे सगळं मोजमाप याच अध्यायामध्ये दिलेलं आहे. स्वं स्वं कालम मनोर्भुक्ते साधिकां ह्येक सप्ततीं मन्वंतरेषु मन्वस् तदंशात पुरुषय सुताः भवन्ति चैव युगपत्सुरेशाश्चानु ये च तान्. 3ऱ्या अध्यायामध्ये 11व्या स्कंदामध्ये 11व्या अध्यायामधला हा 24वा श्लोक आहे. याचा अर्थ असा, 14 मनू आपल्या लक्षात आले. या पूर्ण ब्रह्मदेवाच्या या सृष्टीमध्ये 14 मनू होतात 1000 वर्षामध्ये. प्रत्येक मनूचा हा काळ ठरलेला आहे. आणि तो काळ कसा की 71 चतुर्युगी सत्य, त्रेता, द्वापार, कली असं एक. आणि अशा 71 चौकड्या आणि त्यापेक्षा थोडा अधिक काळ जेव्हा होतो तेव्हा तोपर्यंत एका मनूचं राज्य असतं. आणि त्याप्रमाणे मनू हा ब्रह्मदेवाच्या म्हणजेच परमात्म्याच्या सांगण्याप्रमाणे आपला अधिकार गाजवत असतो प्रत्येक मन्वंतरामध्ये. म्हणजे प्रत्येक वेळेस त्या मन्वंतरामध्ये मनोवंशी राजे असतात. त्यामध्ये सप्तर्षी असतात, देवगण असतात, इंद्र आहे
आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी जे आहेत ते सुद्धा उत्पन्न होत असतात. आता ह्या 14 मनु जे आहेत त्यांची यादीसुद्धा आपल्याकडे आहे. फक्त विचार करा की ह्या गोष्टी केव्हा ठरल्या, किती हजारो लाखो वर्षापूर्वी ठरल्या आणि त्याप्रमाणे सगळ्या घटना घडत आहेत असं इतर कोणत्याही धर्मामध्ये नाही, हे स्पष्टपणे सांगता येतं. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी जो आपल्या धर्माचा प्रचार केला तो याच कारणासाठी, कारण सगळे इतर धर्म जे आहेत ते नंतर आलेले आहेत. आपला जो आहे तो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. स्वयंभू मनूची 14 मनूची नावंसुद्धा घ्या. स्वयंभू मनू पहिला, दुसरे स्वारोचिष मन्वंतर, तिसरं उत्तम मन्वंतर, नंतर तामस मन्वंतर. आता हे उत्तम मन्वंतरामधलं उत्तम जे आहे ते कोण आहे ते लक्षात घ्या. हे उत्तम म्हणजे आपल्या ध्रुवांचे दुसरे भाऊ ध्रुव. हे पुढे आपल्याला पुन्हा या कथा येणार आहेत. मग तामस मन्वंतर येतं, मग रैवत मन्वंतर येतं. रैवत म्हणजे रैवती म्हणजे बलरामाची पत्नी रैवती, म्हणून ते रैवत मन्वंतर. मग चाक्षुष मन्वंतर येतं आणि मग वैवस्वत मन्वंतर येतं. सध्या जो काळ चालू आहे तो 7व्या मन्वंतराचा आहे आणि त्या मनूंचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर. विवस्वान वैवस्वत मन्वंतर. आता हे 7वं चालू आहे. आता हे 7वं केव्हा संपेल हा प्रश्नच विचारू नका. आपण कितीही लाखोंनी विचार केला तरी ते संपणार नाही, ते नंतरच संपणार आहे. त्याचा हिशोबसुद्धा आपण करू शकत नाही. पुढचा जो 8वा येईल त्यामध्ये सावर्णिक आहे. 9वा जो आहे दक्ष सावर्णी आहे, मग ब्रह्म सावर्णी आहे, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि 14वा मनू जो आहे तो इंद्र सावर्णी. अशा प्रकारचे 14 मन्वंतर आहे. त्यातलं आता 7वं मन्वंतर चालू आहे. आता जे कलियुग चालू आहे ते पुन्हा लक्षात घ्या. मगाशी कसं सांगितलं की एका मनूच्या म्हणजे आपलं हे सध्याचं वैवस्वत मन्वंतर याच्यामध्ये किती 71 चतुर्युग होणार आहेत. म्हणजे सत्ययुग 71 वेळेस होईल, त्रेता 71 वेळेस, कली आणि द्वापर हे सगळे 71 आहेत. तर आता जे सत्ययुग चालू आहे आपण जे पाहतो ते कलियुग जे आहे ते 28वा कलियुग आहे. युगे 28 विटेवरी उभा. म्हणजे 28व्या कलियुगामध्ये हा परब्रह्म त्या विटेवर पंढरपूर क्षेत्रामध्ये उभा आहे. म्हणजे मागच्या 28 युगामध्ये तेच परब्रह्म या भूतलावर होतं. आता ते सांगतात या प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी जे आहेत, सप्तर्षी आपण चांदण्या पाहतो, सप्तर्षी 4 आणि मग ते 3 शेपटीसारखे. आता हे जे 7 आहेत त्यांचेसुद्धा नावं दिलेली आहेत. प्रत्येकामध्ये वेगवेगळे आहेत. मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, कृतू आणि वसिष्ठ हे मुख्य 7 जे आहेत ते स्वयंभू मन्वंतरामध्ये आहेत की ज्यांचा उल्लेख या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सगळीकडेच येतो. यातलं विशेष म्हणजे उत्तम मन्वंतर जे आहे त्यामध्ये महर्षी वसिष्ठांची जी 7 मुलं आहेत ते 7ही सप्तर्षी झालेले आहेत. आणि आता जे वैवस्वत आहे त्यामध्ये सप्तर्षी म्हणजे कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भारद्वाज हे सगळे 7 जे आहेत ते शतपथ ब्राह्मण नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये यांचा उल्लेख केलेला आहे. पुढे आता येतं की भगवान या मन्वंतरामध्ये सत्वगुणाच्या आश्रयाने आपल्या मनो इत्यादी रूपाने पुरुषाकार रूपामध्ये प्रगट होतात आणि विश्वाचं पालन करतात. ब्रह्मदेवाचा जेव्हा एक दिवस संपतो तेव्हा तो तमोगुणाचा आश्रय घेतो आणि ब्रह्मदेव निद्रिस्त झाल्यानंतर ते सगळे बाकीचं जे ब्रह्मांड जे आहे ते त्यामध्ये विलीन होतं. जेव्हा कशी परिस्थिती आहे की जेव्हा चंद्र नाही आणि सूर्य नाही, म्हणजे आता कशी परिस्थिती म्हणजे आपण तो विचारच करू शकत नाही. फक्त हे ऐकण्याच्या गोष्टी आहेत. त्याचा हिशेब करतो म्हटलं आणि मी या डिग्री मिळाल्या, हे शिकलो, मी ते शिकलो, नॅनो टेक्नॉलॉजी शिकलो, काही जरी शिकलात तरी पण याची उत्तरं माणूस हा सर्वसाधारणपणे देऊ शकत नाही. एवढ्या ह्या अगम्य अशा गोष्टी आहेत. तर ती प्रलय रात्र जेव्हा होती तेव्हा मग पुन्हा ओम भू, ओम भुवा, ओम स्वाहा असे ते निर्माण करतात. आणि त्यानंतर शेषाच्या अग्निरूप ज्वाळा आपण पाहतो. शेषशाही भगवान आहे, वर शेष आहे, हजारो फडे आहेत. त्यामधल्या अग्निरूप ज्वाळांनी ही तिन्ही लोक जे आहेत ते जळू लागतात आणि तेव्हा असणारे ऋषी भृगू जे सप्तर्षी आहेत जे त्या त्या मन्वंतरामध्ये आहेत ते
कारण ते ऋषी आहेत, देव आहेत, म्हणून ते आपल्या या त्रैलोक्यामध्ये नाहीत, त्रैलोक्याच्या पलीकडे असणाऱ्या महर लोकात आहे. महा जनः तपः सत्यम ब्रह्मलोक असे त्या एकानंतर एक असणाऱ्या त्या लोकामध्ये त्यांचं स्थलांतर होतं, कारण ते भगवंताच्या कृपेने भगवंत ते सगळे करून देतात. आता पुढे जो भाग येतो तो असा आहे की प्रलयाच्या तुफानामुळे, या प्रलयाच्या वाऱ्यामुळे 7ही समुद्र उचंबळून येतात आणि तेव्हा हे त्रैलोक्य जे आहे ते सगळं बुडून जातं पाण्यामध्ये. तेव्हा शेषशाही भगवान जे आहे ते योग निद्रेमध्ये शयन करतात आणि तेव्हा सगळ्यात वरचा लोक कोणता आहे तर जनलोक, त्यातले मुनिगण जे आहेत ते भगवंताची स्तुती करतात. आता सध्याचा आपण जर विचार केला तर ब्रह्मदेवाचं आयुष्य देवांच्या हिशेबाने 100 वर्षाचं आहे. त्यातले 50 वर्ष निघून गेलेली आहेत. आता 50 म्हणजे अगदी 1, 2, 3, 4, 50 इतकं सोपं ते नाही. आणि आता 51वं वर्ष सुरू आहे. याला परार्ध असं म्हणतात. पहिली 50 वर्ष पहिला परार्ध, द्वितीय परार्ध. आपण जेव्हा संकल्प करतो पूजेमध्ये तेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत. द्वितीय परार्धे, मग सध्या द्वितीय परार्ध सुरू आहे, त्यामधल्या 100पैकी 51वं वर्ष ब्रह्मदेवाचं सुरू आहे. पहिल्या परार्धाच्या प्रारंभी महाकल्प सुरू झाला आणि तेव्हा ब्रह्मदेवाने जी उत्पत्ती केली त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात. त्यालाच आपण ओंकार म्हणतो. प्रणव स्वरूप असं ब्रह्मदेवाचं पहिलं हे, ज्याला आपण चतुर्दश ब्रह्म नावाच्या दशकामध्ये शब्द ब्रह्म ओम इत्येकाक्षर ब्रह्मा असं म्हणतो. आणि मग परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला त्याला पाद्मकल्प असं म्हणतात. म्हणजे 50व्या वर्षाच्या शेवटी जो होता तो पाद्मकल्प. आता जो आहे तो ब्राह्मकल्प आहे. अयंतो कथितम कल्पो द्वितीयस्यापि भारत वाराह इति विख्यातो यत्रासित सुकरो हरिही. मग पुन्हा वाराहाच्या रूपाने हरी पुन्हा जन्म घेणार. म्हणून या आत्ताच्या कल्पाची सुरुवात हे परार्धाच्या सुरुवातच आहे. म्हणून आपल्या संकल्पामध्ये वाराह कल्प हा सुद्धा शब्द आलेला आहे. पहा, यात भगवंताने वराह रूप धारण केलेलं आहे. ब्रह्मदेवाच्या 2 परार्धाचा कालावधी हा 100 वर्षाचा मानलेला आहे. आणि एवढा ब्रह्मदेवाचे आता आपल्या लक्षात आलं असेल की हे मोजमाप किती मोठं आहे. आणि त्यावरून आता एक शब्द फार म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रेकिंग न्यूज म्हटल्यासारखा एक शब्द आहे, श्रीहरी, त्याला एक निमिष असं मानतात. म्हणजे एवढं 100 दिव्य वर्षाची उलाढाल जेव्हा ब्रह्मदेवाकडून होते तेव्हा श्रीहरीचा म्हणजे भगवंताचा एक निमिष, निमिष म्हणजे काय आपण आत्ताच पाहिलं. आणि हा काळ फक्त देहादिकांवर अभिमान ठेवणाऱ्या जीवांवरच सत्ता चालवितो. म्हणजे हा जो काळ आहे, आपण म्हणतो नाही काळ वेळ तया लागी, म्हणताना खूप सोपं वाटतं ते, पण या सगळ्यांची सत्ता, या श्रीहरींची सत्ता, भगवंताची सत्ता कोणावर चालते तर ते ज्यांना देहाभिमान आहे, देहाचा अभिमान ज्यांना आहे त्यांच्यावर याची सत्ता चालते. पण देहभान गेलं, देहशस्त्र हे ज्ञानशस्त्रे खुडावे असं ज्याने केलं, खरं ज्ञान जे आहे ते ज्यांना प्राप्त झालं, सद्गुरूंच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने ज्यांना प्राप्त झालं ते यातून बाहेर पडलेले आहेत. आणि मग त्यांना ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम म्हणजे या 4 लोकांमध्ये त्यांना वास्तव्य प्राप्त होतं. आणि त्या वेगळे जे आहेत ते स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या त्रिलोकामध्येच असतात. आता पुढे प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या सुद्धा गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या. तर 8 प्रकृतीसह 10 इंद्रिये, मन आणि पंचमहाभूते असे म्हणून 16 विकार आहेत. आणि त्यामधून बनलेला हा ब्रह्मांड कोश आहे. या ब्रह्मांड कोशाचा विस्तार किती आहे तर 50 कोटी योजने असा त्याचा विस्तार आहे. आता योजन म्हणजे काय, पुन्हा प्रश्न पडतात. 1 योजन म्हणजे आजच्या भाषेमध्ये 12 किलोमीटरचं अंतर म्हणजे 1 योजन. तिरुपती बालाजीचं आणि पद्मावतीचं जेव्हा विवाह झाला त्यावेळेस विवाहासाठी किती लोक आले असतील याचं मोजमाप त्या ग्रंथात दिले आहे. मी मागच्या एका प्रवचनामध्ये बोललो याबद्दलचं. हे सगळं मोजमाप दिलेलं आहे. आणि त्यामध्ये जो मांडव होता तो मांडव 200 योजनेपर्यंत होता. 200 योजन म्हणजे 12 किलोमीटर गुणले 200. आता आपल्यासाठी हिशेब कसा आहे पहा.
समजण्यासाठी 1 प्रहर म्हणजे 3 तास, 2.5 मिनटं म्हणजे 1 घटिका, 8 प्रहर म्हणजे 1 दिवस आणि 1 मुहूर्त म्हणजे 32.5 मिनटं. मग या ब्रह्मांड कोशाच्या चारी बाजूला उत्तरोत्तर 10-10 पट अशी आवरणं आहेत. म्हणजे पहिलं आवरण असेल ते जर 1 पट असेल, त्याच्यानंतर दुसरं आवरण जे आहे ते 10 पट आहे, त्यानंतर आहे ते 1000 पट आहे, त्यानंतर ते जे आहे 10,000 पट आहे. अशी आवरणं या ब्रह्मांड कोशाला आहेत. आणि आपण जे म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री, मग जे काय आपलं आराध्य ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज, ब्रह्मचैतन्य रामानंद महाराज, ब्रह्मचैतन्य प्रल्हाद महाराज, असं म्हणतो आपण. आपल्या सद्गुरूंचा जय जयकार जेव्हा करतो तेव्हा त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक याचा अर्थ आपण न समजता आपण ते फक्त म्हणतो, म्हणायचं म्हणून म्हणतो. पण ते समजून घ्यायचं असेल तर असा तो अर्थ जो आहे तो लावायचा असेल तर अशा प्रकारच्या ग्रंथामधून तो आपल्याला अर्थ लागतो. आणि म्हणून परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावे खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. समर्थाने आपल्याला सांगितलं हे भगवंताचे काय ऐश्वर्य असेल, काय गुण असेल, भगवंताला भगवान का म्हणतात. षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा तो असल्यामुळे त्याला भगवान ही संज्ञा प्राप्त झाली. आणि त्याचा अधिकार किती मोठा आहे आणि त्याचा व्याप्ती म्हणजे तो किती गोष्टींना व्यापून आहे. आणि एवढं होणे मग दशांगुळे उरला, म्हणजे 360 मधलं 1 डिग्रीसुद्धा तो नाही आणि 359 अजून शिल्लकच आहे, अवकाशच आहे. एवढी त्याची सत्ता आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून या ठिकाणी भगवान विष्णूचं श्रेष्ठत्व जे आहे ते या पूर्ण अध्यायामधून व्यक्त झालेलं आहे. हा जो 11वा अध्याय आहे. त्यामुळे इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंधे 11दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 12वा जो अध्याय आहे तो सृष्टीचा विस्तार कसा झाला ते सांगणारा पुढचा हा अध्याय आहे. त्यामुळे आता इथं आपण थांबूया. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला 12वा अध्याय घ्यायचा आहे, सृष्टीचा विस्तार. श्रीमद्भागवताची आरती म्हणूया आपण. आज फाल्गुनमध्ये चतुर्थी, उद्या पंचमी आहे. आमच्या लहानपणी रंगपंचमी म्हणून वेगळा दिवस साजरा होत असे. होळीचा दिवस झाल्यानंतर 5 दिवसांनी रंगपंचमीचा सण असायचा. मधल्या 4 दिवसामध्ये कोणी कोणाला रंग टाकत नव्हते. रंगपंचमीच्या दिवशी फक्त रंग टाकायचा. आमच्या लहानपणी कृष्णाच्या मंदिरामध्ये खेड्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्र जमत होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी गुलालाची उधळण होत असे. आता जे स्वरूप त्याला प्राप्त झालं ते काही विकृत आहे. पण खरा अर्थ हा रंगपंचमीचा हा उद्याचा दिवस आहे. आणि आपल्या ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराजांचे गुरु तुकामाई येळेगावकरचे, त्यांचा उद्या तो जन्मदिवस आहे, रंगपंचमीचा दिवस आहे. आता आपण आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफल. महापर्वणी आदि अवनी, की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता,
उदारदाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.